घे माय गो तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई अशी तुझी मी गाईन रोज गाणे जेव्हा तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आहा 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 आहा. काही प्रॅक्टिस नाही, काय नाही, असं मोबाईल हातात घेतला आणि पोयम म्हटली. जेवढी आठवेल तेवढी. मला आवड आहे तर करू द्यायचं ना. नातेवाईक करत नाही, कोणी करत नाही, तर ज्याला आवड आहे त्याने करायचं. आणि आपली तब्येत जर ठीक नसली तर आपली हॉबी जपली तर आपली तब्येत चांगली होते. मला तर खूपच आवडतं ब्लॉग टाकायला. ब्लॉग टाकायला कसं वाक्चातुर्य पाहिजे. आता माझं थोडंसं कान थोडा गच्च झाला आहे म्हणून माझा आवाज पण मी म्हणजे असं कानाचा प्रॉब्लेम झालेला आहे. कानाच्या पडद्यामागे थोडंसं पाणी झालेलं आहे. मग माझा आवाज बी तसा बसका म्हणजे माझा कॉन्फिडन्स असतो बोलण्याचा, म्हणजे हा आवाज कसा येतो आहे असं गच्च वाटतं आहे मला. नाही तर मी छान बोलते. आपलं पण आपल्याला आपण आपल्या स्वतःवर प्रेम करायला पाहिजे ना. आपल्याला तर काही कोणी म्हणत नाही. नातेवाईक अगं बाई तू जेवली का, तू कशी आहेस, कोणी कोणाचं नसतं. सगळं पैशाचं जग असतं. कोणी एखाद्या नातलगाने पैसे मागितले, आपण नाही दिलं तर लगेच आपण वाईट होतो. आणि जे दिलेले ते पण पैसे भेटत नाही आपल्याला. मागितले तरी वाईट वाटतं, दिलेले पैसे मागितले तरी वाईटपणा होतो, पैसे नाही दिले तरी वाईटपणा होतो, पैसे दिले तर चांगलं वाटतं. आणि मग आपल्यालाही करायला लागतात ना, म्हणजे आपल्या तब्येतीला, आपल्या आजारपणाला पैसा लागत नाही. मुलं जरी कमवत आहे तरी मग आपण नातलगांसाठी त्यांच्याकडून एवढं मागू नाही शकत. ते आपल्याला कितीही देऊ शकतात, तर दुसऱ्यांसाठी कसं काय करतील ते, असं असतं. त्याच्यामुळे आपली यूट्यूब फॅमिली असली म्हणजे आपण आपलं सगळं शेअर करू शकतो, बोलू शकतो. असं काही शेअर पण नाही करता येणार. असंच पोएम म्हणायचे, एखाद्या गाण्यावर ॲक्टिंग करायची. जोर माहीत नाही पडत ते फॅमिली